आज बैठक असं आहे की राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रांत अध्यक्ष भाजपाचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे. लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत. ते नांदेड येत असताना मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत. थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्व तयारी संदर्भामध्ये काय अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत. आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख, माजी महापौर आपले जयश्रीताई पावडे, सध्या आमचे पावडे यांची पत्नी, हे सर्व आज आणि इतरही पदाधिकारी विकी आहे आणि बाकी यांचा आज प्रवेश झालेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत आहे की वातावरण हे भाजपला अनुकूल आहे. हा विषय युतीबाबत काही चर्चा वगैरे झाली? युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक 5 लोकांची समिती यांनी गठीत केलेली आहे आणि ती समिती आणि त्यांचे 5 लोक जे त्यांनी नियुक्त केलेले आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे. राष्ट्रवादी संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहेत किंवा त्यांच्याकडून विचारणा नाही आहे. म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत. भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी संदर्भामध्ये अजून कुठे इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्राप्त नाही आहेत. तर ते काय त्यांनी वक्तव्य मला माहीत नाही, परंतु राष्ट्रवादीची चर्चा जर पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण आहे, नांदेड बाबतीत अजून काही त्यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त नाही. मुंबईमध्ये काँग्रेस सोबळावर लढती आज घोषणा पण केलेली आहे गायकवाड यांनी. ठीक, काँग्रेससोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्यायच काय शिल्लक आहे? मागच्या काळामध्ये आपली महानगरपालिका होती, यावेळेस निश्चित येईल ना. भाजपचा सर्वात मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि भाजप हा बहुमताने आपली संख्या असल्यामुळे भाजप सत्ता स्थापन मित्र पक्षाबरोबर करेल. तर ठीक आहे, निवडणुका आहेत, बघूया काय होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.